घरातली नकारात्मक ऊर्जा कायमची घालवण्यासाठी हे उपाय नक्की लक्षात ठेवा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये। 1 नंबर, पाणी, लिंबाचा रस, पांढरा विनेगर आणि मीठ मिसळून खिडक्या आणि दरवाजाचे नॉब स्वच्छ करा। 2 नंबर, मालमत्तेमध्ये वाईट ऊर्जा जाण्यापासून रोखण्यासाठी सर्व प्रवेशद्वारावर समुद्राचे मीठ शिंपडा आणि नंतर ते डोरमॅटने झाकून टाका। 3 नंबर, फरशी साफ करताना नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात गुरुवार वगळता थोडेसे समुद्री मीठ घाला। 4 नंबर, घरातील बाथरूम आणि टॉयलेटमध्ये मिठाने भरलेला ग्लास किंवा कप ठेवा। 5 नंबर, पती-पत्नीमध्ये भांडण किंवा मानसिक आजारासारख्या वैवाहिक समस्या असल्यास बेडच्या कोपऱ्यात खडा मिठाचा तुकडा ठेवणे उपयुक्त ठरू शकते। काही महिन्यातच ते कोणतीही वाईट ऊर्जा काढून टाकेल आणि आपण खडा मीठच्या जागी नवीन मीठ ठेवावे। 6 नंबर, घरामध्ये पिरॅमिड, यंत्र, मूर्ती किंवा देवतांच्या प्रतिमा यासारख्या धार्मिक वस्तू ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते। 7 नंबर, विश्राम कक्ष आदर्शपणे ईशान्य दिशेला असावा। 8 नंबर, घराच्या आवारात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आणि उत्कर्ष बळकट आणि तीव्र करण्यासाठी हत्तीसारखी धार्मिक आणि शुभचिन्हे मोक्याच्या ठिकाणी ठेवा। 9 नंबर, वाईट आणि आळशी ऊर्जा दूर करण्यासाठी घंटा, शंख आणि झांजासारखे शुभ आवाज वापरा। 10 नंबर, मोठ्याने किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे मंत्राचा जप करणे हा वाईट शक्ती दूर करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे। 11 नंबर, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी यंत्र आणि मंत्र वापरा। 12 नंबर, तुळशीचे रोप ईशान्येला लावा। हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे। तसेच हिंदू धर्मातील लोक तुळशीला पवित्र मानून तिची पूजा देखील करतात। तुमच्या घरातील तुळशीचे रोप ईशान्य दिशेला लावावे, त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते। घरात तुळशीचे रोप लावल्याने समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। 13 नंबर, घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी उदबत्ती लावावी। तसेच शेणाच्या गौरीवर धूप लावा। हा उपाय केल्याने तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुम्हाला आर्थिक लाभ देखील होईल। 14 नंबर, घरी कापूर पेटवावा। तुमच्या घरामध्ये जर सतत भांडण होत असतील आणि आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असेल तर घरामध्ये तुम्ही कापूर पेटवा किंवा अगरबत्ती लावा। यामुळे तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल। तसेच घरातील सदस्यांची भांडणे देखील होणार नाहीत। 15 नंबर, पाण्यामध्ये मीठ टाकून घर पुसा। जर तुमच्या घरामध्ये तुम्ही रोज फरशी पुसत असाल तर त्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाका आणि त्यानंतर फरशी पुसून काढा। असे केल्याने घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल। 16 नंबर, रोज 5 मिनिटे भजन करा। घरातील देवाची पूजा करत असताना दररोज घरामध्ये 10 मिनिटे तरी भजन करा। यामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि सर्व नकारात्मक गोष्टी घरामधून निघून जातील। तसेच घरामध्ये आर्थिक तंगी देखील येणार नाही। 17 नंबर, नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करण्याचा मुख्य मार्ग म्हणजे घराचा मुख्य दरवाजा। म्हणूनच तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दाराचे रक्षण केले पाहिजे। आपल्या संपूर्ण घराचे वाईट शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी घोड्याची नाल प्रवेशद्वारावर उलटी लटकवा। जर तुमच्या घरात कोणी वाईट विचार घेऊन प्रवेश करत असेल तर हा उपाय त्या व्यक्तीची सर्व नकारात्मकता घराबाहेरच ठेवेल। तसेच घरात वाईट शक्तींचा प्रवेश रोखण्यासाठी घराबाहेर पायपुसणीखाली डोरमॅट मीठ ठेवणे हा आणखी एक उपाय आहे। सैंधव मीठ किंवा साधे मीठ घ्या आणि ते हवाबंद पिशवीत भरा। आता ही पिशवी डोरमॅट खाली ठेवा व दर शनिवारी हे मीठ बदलत राहा। यामुळे नकारात्मक ऊर्जा घराबाहेरच थांबेल। 18 नंबर, या दिशेला मातीचे भांडे ठेवावे। जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढला असेल तर
मातीचे भांडे पाण्याने भरून घरामध्ये आग्नेय दिशेला ठेवा। असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकरच दूर होईल। 19 नंबर, घरामध्ये पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे। जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर तेथे पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे। घरामध्ये पंचमुखी हनुमानाचे चित्र लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तुमच्या घरात सुखशांती नांदते। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।